चला तर मित्रांनो, आज आपण चालू करणार आहोत इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी. माहित आहे तुम्हाला, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, बरोबर. तर एक सांगू इच्छितो तुम्हाला की या यूट्यूब डिस्क्रिप्शन खाली आपल्या टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करून घ्यावे आणि नेक्स्ट अपडेटसाठी रेडी राहावे. आणि MBA नंतर आम्ही त्याच्यानंतर जॉब जे पण लिंक्स असतील किंवा काय पण असेल अपडेट देणार आहोत. TCS आणि इन्फोसिस ह्याच्यामध्ये या दोन कंपनीमध्ये आपण एकदम तगडा रेफरन्स तुम्हाला देऊ. काही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, जॉईन बिंदास करा. चला तर आपण आज चालू करूया इनडायरेक्ट टॅक्स जीएसटी. ठीक आहे, तुम्हाला बेसिकली सांगतो की थेरी तुम्हाला सगळं करावं लागेल. मी तुम्हाला न्यूमरिकल्स बद्दल काय नॉलेज आहे, जीएसटी आपल्या इंडियामध्ये कसं म्हणजे चालतंय, काय चालतंय ते पण मी तुम्हाला मराठीमध्ये एकदम बेसिकली सांगतो की तुमचं टॅक्स जीएसटी एकदम क्लिअरच होऊन जाईल. चला तर आपण चालू करूया. ह्याचे नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम लिंकला जॉईन करून घ्या. मस्तपैकी आपण चला चालू करूया. तुम्हाला माहित आहे की जीएसटीची एकूण 4 टाइप्स आहेत. एकूण मेजरली 5 टाइप्स आहेत एक कंपनीच्या सक्सेसमधून, पण MBAला आपल्या तो नाही, एकूण 4 मेन टाइप्स आहेत. आपण बघूया ते टाइप्स कुठले कुठले आहेत. ठीक आहे, रेडी. चला, टाइप्स ऑफ जीएसटी आपल्याला माहित आहे कुठले कुठले टाइप्स ऑफ जीएसटी. एकूण 4 प्रकारचे, 1 2 3 4. ओके. सीजीएसटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. SGST म्हणजे काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हे सेंट्रल, हे स्टेट, बरोबर. IGST, आता IGST तुम्हाला माहितच असेल तरी पण मी सांगणार आहे तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. काय, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. पुढं युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. UGST किंवा UTGST त्याला म्हणू शकतो तुम्ही. काय, सॉरी हां, ओके जस्ट तुम्हाला 1 मिनिट. हां, ओके, दिसतंय ना. हां, ओके. UTGST म्हणजे काय, युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हे बघा. CGST म्हणजे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट, जे आपलं मोदी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, ती सेंट्रल गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्राचे फडणवीस, तुम्हाला माहिती आहे स्टेट गव्हर्नमेंट. IGST म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. हा टॅक्स कधी लागतो तर तुम्हाला सांगतो की एक स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही गुड्स बाय किंवा सप्लाय करता तेव्हा IGST लागतो. ठीक आहे. UTGST म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये एकूण 9 युनियन टेरिटरी आहेत. म्हणजे पॉंडिचेरी असेल, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, हे तुम्हाला माहितीच असतील. पॉंडिचेरी, चंदीगड वगैरे, दिल्ली वगैरे, हे असं एकूण 9. आपलं मुंबई, दादर हवेली काय तर आहे वाटतं. एकूण 9 युनियन टेरिटरी आहेत. त्याच्यामध्ये समजा आपण गुड्स बाय किंवा सेल करत असो, विदिन स्टेट असो किंवा वन स्टेट टू अनदर स्टेट असो, तेव्हा UTGST लागतो, म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स लागतो. हे तुम्हाला बेसिकली माहिती आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आपल्या इंडियामध्ये जीएसटी कसं लागू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमची एक कुठल्या कंपनी आहे, समजा लिपस्टिकची कंपनी, आपण लिपस्टिक तयार करतो. आपल्या कंपनीमध्ये आपण काय करतो, एक लिपस्टिक तयार करतो, असं एक सपोज एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. तर आता आपण लिपस्टिक तयार करतो, बरोबर. मग आता आपल्याला रॉ मटेरियल लागणार लिपस्टिक तयार करण्यासाठी, बरोबर. एक मॅन्युफॅक्चरिंग आहे, एक मॅन्युफॅक्चर आपलं ओळखीचा आहे. ठीक आहे, आपल्या मॅन्युफॅक्चरर ओळखीचा आहे. तो काय केला, 1 लाखाचा रॉ मटेरियल आपल्याला दिला. बाबा 1 लाखाचा रॉ मटेरियल दिला, त्याच्यावर 18% आपल्याला जीएसटी लावला. ठीक आहे, 18% जीएसटी लावला. आपल्याला त्यांनी इनवॉइस बनवला. इनवॉइस म्हणजे काय, बिल बनवला. 1,18,000चं बिल बनवला. त्याच्यामधलं 1 लाख रुपयाचं काय आपलं रॉ मटेरियल आणि वरचे 18,000 हे आपलं जीएसटी राहणार. आता बघा आपला गव्हर्नमेंट कसं करणार बघा. मॅन्युफॅक्चरकडून त्यांनी काय करणार, अर्ध समजा विदिन स्टेट असेल. काय, विदिन स्टेट म्हणजे आपण आता महाराष्ट्रात सगळे, बरोबर. महाराष्ट्रामध्ये आपण रॉ मटेरियल घेतलं. मॅन्युफॅक्चर आता पुणेमध्ये आहे आणि आपली कंपनी पण पुणेमध्ये आहे. तर बाईंग केला तर विदिन स्टेट झाला, बरोबर. विदिन स्टेट असला तर CGST आणि SGST हे हाफ होणार. म्हणजे 18%चं 9% CGST घेणार, 9% SGST घेणार. कळालं का, 100%. म्हणजे 18,000चं हे 18,000 गेले का, हे 18,000चं अर्ध किती झालं, 9,000. 9,000 जाणार CGSTला, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार, म्हणजे आपल्या मोदीकडे जाणार. आणि SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या फडणवीसकडे जाणार. हे कळालं का तुम्हाला, 9,000 असं हाफ होणार. 100% कळालं. आता तुम्हाला वाटत असेल की मी महाराष्ट्रावरून गुजरातकडं समजा मॅन्युफॅक्चरर मी तिकडून मागवलं तर का होईल. सिम्पल आहे, नो इश्यू. ते पण सांगू आपण. समजा आपण गुजरातकडून घेतलं, बरोबर. समजा हा मॅन्युफॅक्चरिंग गुजरातमध्ये, बरोबर.
आपण आहे महाराष्ट्रामध्ये, बरोबर. महाराष्ट्रामधून आपण बाय केलाय, तर ह्यानी काय करणार, 18% लावणार, ह्याच्यावर बसणार IGST, बरोबर. IGST पूर्ण 18% घेणार, 18,000 वसूल करणार, त्याच्या बसणार 18,000. आता लक्षात द्या, हे 18,000 कुणाकडे जाणार. तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की 18,000 हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाणार का स्टेट गव्हर्नमेंटकडे जाणार. समजा स्टेट गव्हर्नमेंटकडे जाणार आहे, तर कुठल्या स्टेट गव्हर्नमेंटकडे जाऊ, का गुजरात स्टेट गव्हर्नमेंटकडे जाईल का महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटकडे जाईल. एक मिनिट विचार करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही विचार करून मला सांगा. मी नेक्स्ट पेजवर तुम्हाला ह्याचं उत्तर देणार आहे, एकदा विचार करून सांगा, ठीक आहे. मी तुम्हाला नेक्स्ट इथंच एक पेज घेतो आणि तुम्हाला सांगतो, ठीक आहे. विचार केला, चला मी ह्याचा आन्सर सांगतो तुम्हाला मस्तपैकी, एक ओनली आन्सर, ठीक आहे. लक्ष द्या, ह्याचा आन्सर मी तुम्हाला इथं सांगतो, लक्ष द्या. आता बघा, 18,000 आपण काय केलं, गुजरातमधून महाराष्ट्राकडे गुड्स आलेत, ह्यांनी काय केला, 1,18,000चं बिल करून आपल्याला दिला, बरोबर. हे 18,000वर काय लागणार, IGST, कारण वन स्टेट टू अनदर स्टेट आहे, वन स्टेट टू अनदर स्टेट आहे, IGST लागलं. ह्याचं 9,000 भाग पडणार, 9,000 पडणार, एक जाणार पूर्ण CGST कडे. विचार करा, हे 18,000 स्टार्टिंगला पूर्ण CGST कडे जाणार. मग काय थोड्या दिवसांनी, 4-5 दिवसांनी, ते आता टायमिंग ड्युरेशन तुम्ही बघून घ्या थेरी. थोड्या दिवसानंतर CGST अर्धा 9,000 कुणाला देणार, तुम्ही एक क्वेश्चन करा. हे 9,000 कुणाला जाणार माहिती का, बाईंग स्टेट. कोण, बाईंग स्टेट. बाईंग स्टेट, बाईंग म्हणजे काय, जी कोण खरेदी करते. आता इथं खरेदी कोण केलाय, आपण महाराष्ट्रवाले, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जाणार. कळालं का तुम्हाला, बाईंग स्टेट. म्हणूनच GSTला काय म्हणलं माहिती का, GST इज डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स, डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स म्हणजे काय माहिती का, ही रॉ मटेरियल कुठं गेलंय, इथं गेलंय, बरोबर. म्हणून डेस्टिनेशन कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये त्याची, त्यामुळे ह्याला डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. म्हणून हे 9,000 गेले आपल्या महाराष्ट्राला, म्हणून याला येतो बाईंग स्टेट. जी पण बाईंग करणार आहे स्टेट, त्या बाईंग स्टेटला हे 9,000 जाणार, म्हणजे त्या गव्हर्नमेंटला हे 9,000 जाणार. 100% भावानं तुम्हाला कळालं का, की जी पण बाईंग स्टेट आहे त्याला 9,000 रुपये जाणार. 100% मला असं वाटतंय की तुम्हाला कळालं असेल. आणि UTGST पण कळालं ना भाई, यस यस. UTGST पण तुम्हाला माहितच असेल, सेम टू सेम. बघा, UTGST मध्ये समजा विदिन UTGST केलं, समजा विदिन युनियन टेरिटरी, बरोबर. युनियन टेरिटरी म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल अंदमान निकोबार, तुम्हाला माहित आहे, अंदमान निकोबारमध्ये आपण बाय केलं, सेल केलं, काय पण करू दे, अर्धा जाणार CGSTला, अर्धा जाणार UTGST. सोपं आहे. समजा एक स्टेट टू अनदर स्टेट, समजा मी अंदमान निकोबारमधनं मुंबईला सेल केलो, बरोबर. इथून हे बायर झाला, हा बायर झाला, हा सेलर झाला, बरोबर. युनियन टेरिटरी अंदमान निकोबार. तर मला दिसतं काय, एक मिनिट, सॉरी. हा बघा, हा बायर, हा सेलर झाला, हा मुंबई बायर झाला, बरोबर. मग आता वन स्टेट टू अनदर म्हणजे IGST लागणार. कळालं का सगळ्यांना, 100%. आणि तुम्हाला माहित आहे की IGST म्हणजे काय, अर्ध सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार, अर्ध बाईंग स्टेट. अर्ध बाईंग स्टेट ह्याच्यामधलं कुठलं आहे, तर मुंबई म्हणजे महाराष्ट्र स्टेटला जाणार. बेसिक आहे एकदम, 100% कळालं नसेल तर अजून एकदा व्हिडिओ बघा, अजून एकदा नीट पॉज करून नीट व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. चला, हे 100% तुम्हाला कळालं, ठीक आहे. आता लक्ष द्या, आपण घेतला 1,00,000 रुपयाला, 18,000 तर GST केलं, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. इथंपर्यंत आलात. पुन्हा वापस या गणितात, नीट फोकस करा, कारण हेच महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा, आता आपण सेल केलो एका व्यक्तीला, किरण एक व्यक्ती आहे, त्याला आपण 2 लाखाला सेल केलं, पूर्ण लिपस्टिक तयार वगैरे करून, बरोबर. त्याच्यावर आपण 18% GST तर लावणार. 18% GST म्हणजे किती झालं, 18% GST म्हणजे किती झालं, टोटल एक इनवॉइस तयार करू, टोटल झालं 2,36,000, सॉरी 2,36,000, बरोबर. 2 लाखला विकला, वरचे 36,000 हे राहील आपलं GST, बरोबर ना. 2 लाखावर 18% म्हणजे काय राहील, GST इज इक्वल टू 36,000. तुम्हाला 100% भावना कळायला का, बेसिक्स आहे, बेसिक्स एकदम बेसिक्स क्लिअर ठेवा तुम्ही, ठीक आहे. एकदम सिंपल घ्यालो. ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी फक्त बेसिक्स
आणि न्यूमरिकल्स बेसिक घेणार आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये मॉडरेट न्यूमरिकल्स आणि त्याच्यानंतर हार्ड न्यूमरिकल्स मी घेणार आहे. फक्त फोकस करा, एकदम इझी आहे. लक्ष द्या, इथं आपण 36,000 GST ह्या किरणकडून घेणार. बरोबर, किरण आपल्याला 2,36,000 रुपये देणार. त्याच्यापैकी 36,000 रुपये GST राहील. हे आपल्याला गव्हर्नमेंटला द्यावं लागेल 100%. बरोबर, पण गव्हर्नमेंट काय म्हणते, अरे 36,000 पैकी 18,000 तर तू इथं भरलेलाच आहे. बरोबर का नाही? 18,000 तर तू इथं भरलेलाच आहे, तर तू कशाला 18,000 कट करून दे. म्हणजे 36,000 मधून 18 गेले, 18,000 उरले. म्हणजे मला फक्त इथं काय द्यायचं आहे, 18,000च द्यायचं आहे गव्हर्नमेंटला. कळालं का? गव्हर्नमेंटला मला किती द्यायचं आहे, 18,000. हे 18,000 माझ्या खिशात राहणार. तुम्हाला कळालं का? 100%. म्हणजे सिम्पल आहे. मी इनपुट टॅक्स क्रेडिट हा फॉर्मॅट शिकवत आहे. आता नीट लक्ष द्या, मी तुम्हाला नेक्स्ट पेजमध्ये समजून सांगतो काय नेमकं. ठीक आहे, नीट लक्ष द्या. इनपुट टॅक्स क्रेडिट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आपल्याला एक चॅप्टर पण आहे. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय. इथं आपण 18,000 भरले होते मॅन्युफॅक्चरिंगला, बरोबर, GST. इथून मी किरणकडून किती घ्यालो, 36,000 रुपये. पण आपल्या खिशातून किती गेलेत, आता हे आउटपुट मी इथं काय देतो, आउटपुट टॅक्स. आउटपुट म्हणजे गेला आहे आपल्या खिशातून, कुणाला, मॅन्युफॅक्चरिंगकडून. मॅन्युफॅक्चररला गेला इकडे. बरोबर, मॅन्युफॅक्चरला 18,000 पण दिले म्हणून इनपुट टॅक्स. किरण आपल्याला 36,000 रुपये टॅक्स दिले, म्हणजे GST टॅक्स दिले. म्हणजे किरण दिले किती, 36,000. 36,000 दिले म्हणजे काय, इनपुट टॅक्स. इनपुट म्हणजे आपल्याकडे 36,000 आले. म्हणजे काय नाही, ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू इनपुट टॅक्स मायनस आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे काय, इनपुट टॅक्स 36,000 मायनस आउटपुट टॅक्स म्हणजे काय, 18,000 म्हणजे किती झालं इथं, 18,000. म्हणजे माझी ITC किती आहे, मला क्रेडिट किती भेटणार त्याचं, 18,000. मला म्हणजे 18,000 द्यायची गव्हर्नमेंटला जरूरत नाही. उरलेले जे 18,000 आहेत ते गव्हर्नमेंटला देण्याची जरूरत आहे. म्हणजे माझे GST लॅबिलिटी किती आहे, लॅबिलिटी मला म्हणजे द्यायचं आहे गव्हर्नमेंटला. उरले 18,000 मला गव्हर्नमेंटला द्यावं लागतील. तुम्ही एक लक्ष दिला का, जे मध्यस्थी आहे त्याचं काय नुकसान होऊ लागलंय का, म्हणजे टॅक्स चाललाय का त्याचा, नाही चालला. कारण जे 18,000 त्यांनी इथं भरू लागलाय त्याला इथं त्याला क्रेडिट भेटू लागलाय. त्याचे 18,000 त्याला भेटू लागले तिथं. पण उरले 18,000 कुणाला देऊ लागले, किरणला. म्हणजे पूर्ण जे 36,000 आहे भरलं कोण, किरण. म्हणजे लास्ट जे कंझ्युमर आहे ना, जे कस्टमर आहे, कंझ्युमर आहे, कोण पण राहू दे, एंड युजर जे पण आहे त्याचे वाजणार आहेत. त्याचे म्हणजे फुल वाजणार आहेत, कारण त्यांनीच पूर्ण टॅक्स भरतोय. लक्षात ठेवा, मध्यस्थीचा जो एजंट आहे, मध्यस्थी कोण पण आहे, त्यांचं काहीच होणार नाही. जो आहे तो कस्टमरचा आहे. कस्टमरचा बरोबर 36,000 तर कस्टमर भरू लागलाय ना, मग कस्टमरचंच वाजणार. लक्षात ठेवा, आता वाजणार माझा आता शब्द वाजणार. तुम्ही काय तुमच्या शब्दात कस्टमरचं नुकसान होणार किंवा कस्टमरला टॅक्स जास्त पे करावा लागणार. कस्टमर म्हणजे गव्हर्नमेंट, समजून घ्या. आता मी काय बोलू शकत नाही तुमच्याशी म्हणून, सर तुम्ही बघून घ्या. हा तुम्हाला कन्सेप्ट कळाला नसेल तर पुन्हा एकदा नीट व्हिडिओ बघा. 100% एकदम बेसिक क्वेश्चन मी घेणार आहे आतापासून. न्यूमरिकल नंबर 1 चालू करूया नेक्स्ट पेजला. ओके, चला. ओके, थेरी नीट करा भावांनो. थेरी महत्त्वाची आहे. 40 मार्काची थेरी आहे. तुम्ही पास होणार गॅरंटी आहे. तरी पण तुम्ही एक प्रॅक्टिकल म्हणून समजून घ्या की नेमकं काय आहे काय नाही. चला तर नेक्स्ट क्वेश्चन मी लिहून घेतो आणि तुम्ही पण लिहून घ्या. निरालीमध्ये आहे. फर्स्ट, अ डिलेव्हरी सेल्स गुड्स ₹2 लाख विदिन द स्टेट. बघा, एक गुड्स, मी क्वेश्चन नंबर इथं लिहून घेतो शॉर्टमध्ये. एकाची प्राइस आहे ₹2 लाख. ठीक आहे, आणि विदिन द स्टेट आहे. विदिन द स्टेट म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, विदिन द स्टेट. आता लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. विदिन स्टेट म्हणजे काय, इंट्रा स्टेट. काय, इंट्रा स्टेट. कळालं का? विदिन द स्टेट म्हणजे इंट्रा स्टेट. इंट्रा स्टेट म्हणजे विदिन द स्टेट. म्हणजे आपण महाराष्ट्रात बाय किंवा सेल केलो तर त्याला विदिन स्टेट म्हणतात. आणि आता इथे एक वर्किंग नोट लिहितो, फक्त नीट लक्ष द्या. हे क्वेश्चनमध्ये नाही आहे. वर्किंग नोट, हे वर्किंग नोट इकडे लिहितो. ठीक आहे, समजा वन स्टेट टू अनदर स्टेट
अनदर स्टेट, समजा बाईंग किंवा सेलिंग असली, बाईंग और सेलिंग असली तर त्याला आपण म्हणतो, आता कसं इंट्रास्टेट विदिन स्टेट म्हणतो, जसं वन स्टेट टू अनदर स्टेट राहिलं तर त्याला म्हणतो इंटर स्टेट. हे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला माहीतच असेल, पण कसं ज्यांना माहीत नाही, ज्यांना नवीन आहे किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगतोय की इंट्रास्टेट म्हणजे विदिन द स्टेट, इंटरस्टेट म्हणजे वन स्टेट टू अनदर स्टेट. क्वेश्चनमध्ये बघितला इंटरस्टेट, अरे हे न्यूमरिकलमध्ये काय इंटरस्टेट असं समजून घेऊ का. इंटरस्टेट मीन्स वन स्टेट टू अनदर स्टेट, म्हणजे ह्याला IGST लागतो, कळलं का. ह्याला काय लागतो IGST, इंटिग्रेटेड GST, दॅट इज इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, 100% तुम्हाला कळालं. तर हे विदिन स्टेट आहे, लक्षात ठेवा क्वेश्चनमध्ये. तर आता GST रेट 18% दिलेला आहे, GST रेट 18% दिलेला आहे. कॅल्क्युलेट टोटल इनवॉइस, कॅल्क्युलेट टोटल इनवॉइस, समजा कॅल्क्युलेट टोटल इनवॉइस, कॅल्क्युलेट सॉरी तर टोटल आहे ना, सॉरी टोटल इनवॉइस. ठीक आहे, नेक्स्ट काय नाही, थोडं समजून घ्या भावांनो. हे आन्सर मी इथून चालू करतो. ठीक आहे, काय नाही बघा, सिम्पलमध्ये प्राइस इज इक्वल टू 2 लाख. व्हेरी गुड. ठीक आहे, प्राइस इज इक्वल टू 2 लाख. आता विदिन स्टेट म्हणलेलं आहे तर दोन GST पडणार. GSTची मी काय करतो, असं 2 लिहितो, एक CGST आणि HGST, बरोबर. तर मला टोटल GST कसं पडणार सांगतो तुम्हाला. टोटल GST मी कसं कॅल्क्युलेट, 2 लाख इंटू किती पर्सेंट, 18%, 18% म्हणजे 36,000. 36,000चं अर्ध काय होणार, CGST कडे जाणार, दॅट इज 18,000 म्हणजे CGST इज इक्वल टू 18,000, SGST इज इक्वल टू 18,000. देन टोटल इनवॉइस, इथे दिसत नाही का, सॉरी, हां लक्ष द्या, हां ओके, बघा हां दिसतं आता. टोटल इनवॉइस इज इक्वल टू 2 लाख माझं प्राईस आहे, 2 लाख प्लस 36,000 ॲड करतो त्याला, म्हणजे काय झालं 2,36,000. 100% भावांनो तुम्हाला कळालं का. एकदम सिंपल आहे, काय नाही, 2 लाखावर 18% बेसिक आहे, तुम्ही समजून घ्या. चला नेक्स्ट बघूया. एक मिनटं, पेज जस्ट 1 सेकंड. हां आला, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ठीक आहे, ठीक आहे, नेक्स्ट पेज बघूया. ओके, चालू करूया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. प्राइस 25,000 दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 2, प्राइस दिलंय 25,000. माझ्यासोबतच तुम्ही एक वही, पेन आणि कॅल्क्युलेटर हे 3 गोष्टी सोबत ठेवा आणि माझ्यासोबतच सोडवा. नंतर असं व्हिडिओ बघून होणार नाही. पेपर, पेन आणि कॅल्क्युलेटर 3 गोष्टी सोबत ठेवा. चला, डिस्काउंट दिलो आपण, समजा डिस्काउंट दिलो 5,000 रुपये. बघा 25 5,000 20,000, सोपं आहे. ह्याच्यावर राहणार GST रेट, ह्याच्यावर राहणार GST रेट 18%. संपलं. आन्सर काय आला बघा, प्राइस इज इक्वल टू 25,000 मायनस 5,000 दॅट इज 20,000. देन GST म्हणजे GST किती झालं आपलं 20,000 इंटू 18%, 18 दोन्ही 36 म्हणजे 3600 रुपये. म्हणजे त्याला 2 भाग पडणार, एक CGST आणि HGST, एक CGST आणि SGST. आता या क्वेश्चनमध्ये दिलं आहे का विदिन स्टेट किंवा वन स्टेट टू अनदर स्टेट, काय दिलं नाही तर CGST HGST. कॉमन क्वेश्चन आहे, आपलं कॉमन सेन्स वापरायचा, एकदम निवांत सोडवायचा, टेन्शन घ्यायचं नाही, एकदम चिलमध्ये. ठीक आहे, 3600 रुपये, ह्याचा 1800 रुपये CGST जाणार, 1800 रुपये HGSTला जाणार. व्हेरी गुड. मग ह्याचा टोटल अमाऊंट, टोटल इनवॉइस व्हॅल्यू काय आलं त्याचं, टोटल इनवॉइस व्हॅल्यू इज इक्वल टू हे 20,000 प्लस 3600 काय झालं आपलं टोटल 23,600 दॅट इज 23,600. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन संपलेला आहे. चला थर्ड क्वेश्चनवर जाऊया. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन लक्ष द्या भावांनो. आता निरालीमध्ये मी थर्ड क्वेश्चन घेतला डायरेक्ट, सेकंड क्वेश्चन सोपा आहे म्हणून काय घेतला नाही,
तुम्ही ते सॉल्व्ह करून घ्या. बरं मी सेकंड क्वेश्चन पण घेतो. चला सेकंड क्वेश्चन घ्या. निरालीमधलं सेकंड क्वेश्चन आहे. मी तुम्हाला गिवन सांगतोच, तुम्ही लक्ष द्या की गिवन काय दिलंय की एका प्राइस ऑफ गुड इज 15,000. प्राइस ऑफ गुड म्हणजे प्राइस इज इक्वल टू 15,000. अजून त्याचे पॅकेजिंग चार्जेस 1,000 रुपीज दिले. पॅकेजिंग इज इक्वल टू 15,000 15 नाही 1,000 रुपीज सॉरी. म्हणजे टोटल किती झालं मी इथंच लगेच 16,000 करतो. आणि काय जीएसटी रेट 12%. जीएसटी 12%. लगे मी इथं CGST HGST लावून टाकतो 6%. हे बघा 16,000 इंटू 6%. 16,000 इंटू 6% 960 प्लस 960. तुम्ही बघितला तर बिल असंच करतात हा. लक्षात ठेवा तुम्ही कुठं पण बिझनेसमध्ये, आता पोरं बिझनेस करतात शक्यतो बघितलंय, पोरी पण करतील पण पोरं 90% पोरं करतातच. पोरांना माहीत आहे की CGST HGST कसं लावतात, त्यांना इझी जाईल, एवढं काय प्रॉब्लेम देणार नाही. 960 प्लस 960 दॅट इज बरोबर. 100% भावानं कळालं का? काय चुकत असेल तर सांगा. ठीक आहे, हे आन्सर आलं. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टोटल इन्व्हॉइस व्हॅल्यू काढली. समजा टोटल GST तुम्हाला नेट GST विचारलं आहे तर 960 प्लस 960 करायचं. 960 प्लस 960 दॅट इज 1920. म्हणजे टोटल GST अमाऊंट किती झाली किंवा GST लायबिलिटी किती झाली तर 960 प्लस 960 दॅट इज 1920 दॅट इज. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला पुढं नेक्स्ट क्वेश्चन काय? क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. प्राइस दिले गुडची 40,000. प्राइस दिले गुडची 40,000 बरोबर. आणि फ्रेट चार्जेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस 2,000. फ्रेट इज इक्वल टू 2,000 बरोबर. मी लगेच इथे ॲडिशन करून घेतो 42,000 बरोबर. अजून त्याच्यावर GST 5% 5 म्हणजे 2.5% त्याला लावून टाकू. ठीक आहे. GST इज 5%. देन CGST 2.5%. SGST 2.5%. देन 42 इंटू 2.5% लिहून टाकतो. 42,000 इंटू 2.5% दॅट इज 1050 1050 1050. टोटल मारू आता. टोटल इन्व्हॉइस व्हॅल्यू झाली 1050 प्लस 42,000 दॅट्स 44,100 म्हणजे टोटल इन्व्हॉइस व्हॅल्यू झाली हे. आणि आपली टोटल GST लायबिलिटी किती झाली आपली, आपल्याला किती जावं लागेल गव्हर्नमेंटला 1050 प्लस 1050 1050 प्लस 1050 दॅट्स 2100 दॅट्स 1. सोपा आहे भावांनो, सोपा आहे एकदम सोपा आहे. काय विषय नाही. सिंपल आहेत गणित. हे बेसिक्स आहे लक्षात ठेवा. पोरांना येईलच 100% पण पोरीनं पण येईल काय विषय नाही. तरी पण तुम्ही माझ्यासोबत करत राहा म्हणजे तुमचं पण प्रॅक्टिस होत राहील. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 5 घेऊया आपण. ठीक आहे. गुड सोल्ड महाराष्ट्र टू गुजरात फॉर ₹50,000 देन IGST ₹18%. ठीक आहे. सिंपल आहे एकदम गणित की वन स्टेट टू अनदर स्टेट म्हणलं तर IGST लागते तुम्हाला माहिती आहे. क्वेश्चन नंबर 5 एकदम सिंपल की गुड सोल्ड मी महाराष्ट्र टू गुजरात 50,000. समजा गुड्सचं प्राइस 50,000 आहे. ठीक आहे. इंटरेस्ट रेट आहे. इंटरेस्ट रेट म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे वन स्टेट टू अनदर स्टेट बाय किंवा सेल केलेलं. आता ह्याचं 18% दिलेलं आहे GST 18%. लक्षात ठेवा पेपरमध्ये CGST HGST लावायचं नाही, डायरेक्ट IGST 50,000 18% एवढंच लिहायचं. लक्षात ठेवा. म्हणजे टोटल इनवॉइस व्हॅल्यू समजा आपल्याला काढायचं असेल तर आपण काढायचं की बघा प्राइस किती आहे 50,000. IGST 18%. आता 18% म्हणजे 50,000 इंटू 18% 9,000. तर 9,000 इथे लिहितो झालं 59,000 इज 100% भावना पडायला का. तर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन नंबर 6.
ठीक आहे. पुढे काय विचारलं आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये? इंटरेस्ट डिले झाला आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अँड 30,000 गुड व्हॅल्यू आणि इंटरेस्ट आहे 2,000. तर GST 18% आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ह्याने काय म्हणलं माहिती आहे का, एका गुडची व्हॅल्यू आहे, प्राईस आहे 30,000, त्याच्यावर इंटरेस्ट चार्ज केला आहे, कारण बिकॉज ऑफ त्यांनी लेट पेमेंट करणार आहे असं म्हणून इंटरेस्ट चार्ज केला, म्हणून 2,000. तर टोटल झालं 32,000. तर ह्याच्यावर GST काढायचं आपण 18%. GST काय आता इथं दिलं नाही, तर CGST HGST आपल्याला डिफरंट करावं लागेल. GST किती आहे? 18%. तर CGST आणि SGST 99%, 9%, 9%, देन 32,000 इंटू 9%, दॅट इज 2800 आणि 2800. तर टोटल मारू आपण 37,760. सगळ्यांना कळलं का क्वेश्चन नंबर 6 पर्यंत? आता पुढचे पण तुम्हाला बेसिक्सच आहेत. नेक्स्ट हे तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही निरालीमध्ये बघून घ्या थोडे सिम्पल प्रॉब्लेम्स. मी मस्तपैकी आपल्या सिंहगडमधले किंवा कुठल्या पण इंदिरा कॉलेज वगैरे XYZ कुठले पण RMD वगैरे कॉलेज असतील त्यांचा इंटरनल क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन घेतो, हार्ड क्वेश्चन घेतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॉडरेट पण क्वेश्चन घेणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि हार्ड पण क्वेश्चन घेणार आहे. तरी पण आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा लवकरात लवकर, कारण आपले जॉब्स वगैरे अजून रेफरन्सेस तर एकदम तगडा रेफरन्स आहे TCS आणि इन्फोसिसमध्ये. तरीही आपल्या जॉईन करा टेलिग्राम ग्रुप. तरीही चला, टाटा बाय बाय, सी यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. बाय बाय.